नाशिक शहरात ऑटो रिक्षा चोरी प्रकरण उघड। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या उल्लेखनीय कामगिरीमुळे 60,000 रुपये किमतीची चोरी केलेली ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता। गुन्हा घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा मागोवा घेण्यात आला। गोपनीय माहितीनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने पाथर्डी फाटा येथील वासंत टोयॅटो शोरूमजवळ सापळा रचत आरोपी तुषार शेजवळ याला रंगेहात पकडले। त्याच्या ताब्यातून चोरीची MH15 FY 6220 ही ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे। संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार तेजस मते आणि पथकाने केली असून आरोपीवर रिक्षा सातपूर पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.